नमस्कार. आज 13 डिसेंबर 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. आनंदनंतरचा विश्वनाथ. भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवरती 14व्या आणि शेवटच्या थरारक डावामध्ये मात केली आणि 18व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याचा मान त्याने काल पटकावलेला आहे. यामुळेच कालचा विजय दृढ निश्चयाचा होता असं त्यांचं मत आलेलं आहे. त्यानंतर पुढची बातमी पहा. देशभरातील सर्व न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. प्रार्थना स्थळांबाबत नवी याचिका किंवा आदेश देऊ नकात असा सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च सल्ला किंवा सर्वोच्च आदेश दिलेला आहे न्यायालयांना. सर्वांना माहिती आहे पहा, 1991चा जो प्रार्थना स्थळ कायदा आहे याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं, बरोबर. मग काल याचिकाकर्त्यांची सुप्रीम कोर्टाची ते 3 जजेसची जी बेंच आहे त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं व त्या म्हणण्याला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारला त्यांनी 4 आठवड्यांचा टाईम दिलेला आहे. ओके, मग 4 आठवड्यामध्ये केंद्र सरकार याला उत्तर देईल व त्याच्यानंतर 8 आठवड्यानंतर याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे पहा, आता लगेच प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे याबद्दल आपल्याला जास्त डीपली जाण्याची आवश्यकता नाही आहे. पहा, 8 आठवड्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. मग सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचं काय तिथे जजमेंट येईल त्यानुसार आपल्याला पुढे जाता येईल. पण आता जर तुम्हाला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट काय आहे किंवा त्याबद्दल थोडंसं आणखीन जर अगदीच कुतूहल असेल ना, तर प्लीज आतिश माथुर सरांचा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यांनी यूट्यूबवरती तो अपलोड केलेला आहे. प्लीज आतिश माथुर सरांचा व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991साठी. डन. त्याच्यानंतर पुढे चला. राज्यात पालिका निवडणुका तूर्त नाहीत. 22 जानेवारीला सुनावणीवर भवितव्य. पहा, सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याबद्दल एक सुनावणी चालू आहे किंवा तिथे पिटिशन फाईल आहे, बरोबर. त्यामुळे पहा, महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या रखडलेल्या आहेत, बरोबर. मग आता त्याची जी सुनावणी आहे ती 22 जानेवारीला आहे. मग 22 जानेवारीला सुनावणी झाल्यानंतर आपलं भवितव्य दिसेल. पण पहा, भवितव्य तिथून पण कसं आहे, 3 महिने तर कालावधी नक्कीच लागेल. का तर अगदीच जी कॉन्स्टिट्युएन्सी आहेत ना आपल्या, त्यांची पुनर्रचना वगैरे करायची आहे. यामुळे अगदीच 3 महिन्यांचा तिथं कालावधी नक्की लागेल. मग पाहूयात, सुप्रीम कोर्ट जर 22 जानेवारीला आदेश तसा दिला किंवा राज्य निवडणूक आयोग जे आहे त्यांना जर मान्यता दिली त्यांनी की तुम्ही इलेक्शन घेऊ शकता, तर निवडणुका लागू शकतात, अन्यथा नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. पुन्हा ढगाळ वातावरण चालू. राज्यात रविवारपासून ढगाळ वातावरण चालू होणार आहे. म्हणजेच काय, परत एकदा उष्णता वाढेल. ओके, आता सध्याला खूपच थंडी आहे, आता परत उष्णता येणार आहे रविवारपासून. म्हणजे क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट तुम्हाला अगदीच समजत असेल. त्याच्यानंतर पंतप्रधानांसाठी साहित्य संमेलन उद्घाटन स्थळ बदलणार. पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, पण त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची अद्याप आपल्याला ऑफिशियल न्यूज आलेली नाही आहे. जर ऑफिशियल झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला येणार आहेत, मग त्यावेळेस कदाचित ते चेंज केलं जाऊ शकेल. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. अजित पवार यांचं म्हणणं आहे की उद्या कदाचित आपलं मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो महाराष्ट्र राज्याचं. पण देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे या न्यूजला पण आपण स्किप करत आहोत. पहा, त्यानंतर नेक्स्ट न्यूज. रस्ते अपघातात दगावणाऱ्यांत 87% महिला. राज्यातील 3.5 वर्षांतील चित्र. 6,326 महिलांचा मृत्यू. अगदी भयावह आकडेवारी ही आपल्याला समोर आलेली आहे. ओके, तर अगदीच याच्या पूर्वीचा जो डाटा तुम्हाला सांगितलेला होता, समृद्धी महामार्गाचा डाटा पाहिलेला आहे. त्यानंतर ओव्हरऑल जे NCRBचा डाटा पाहिला आपण, रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवरती आहे, ती आकडेवारी. त्यानंतर ही महिलांची आकडेवारी. या संपूर्ण आकडेवारींना तुम्हाला एकत्रितरित्या गोळा करून ठेवायचा आहे. परीक्षेला किंवा निबंध ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस हे आकडेवारीनुसार तुम्ही आन्सर रायटिंग नक्की करू शकता. डन. त्यानंतर पुढची बातमी. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क. आता ही कंट्री डेस्क काय आहे, तर देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत करण्यासाठी मंत्रालयात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, कंबाईन परीक्षांना वगैरे, की कंट्री डेस्क हे कोणत्या राज्य सरकारने स्थापन केलेलं आहे. तर कोणी केलेलं आहे स्थापन? महाराष्ट्र राज्य सरकार. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. कशासाठी केलेला आहे, तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी. म्हणजे FDI FPI आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जास्त गुंतवणूक वाढावी व गुंतवणूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय केलं आहे, कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना केलेली आहे. व हे अगदी एक प्रगतिशील पाऊल आहे असं तुम्ही म्हणू शकता. पुढे चला. एक देश एक निवडणूकला मंजुरी. विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात. संयुक्त संसदीय समिती याबद्दल सखोल चर्चा करण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. कारण इंडिया आघाडी एक देश एक निवडणुकीला विरोध करत आहे व जे सध्याचं NDA सरकार आहे त्यांनी मात्र एक देश एक निवडणुकीला सपोर्ट करत आहेत.
वन नेशन वन इलेक्शन हे जे बिल आहे ते ह्याच संसदेचं जे हिवाळी अधिवेशन सध्याला चालू आहे या अधिवेशनामध्ये मे बी ठेवलं जाऊ शकेल, टेबल केलं जाऊ शकेल. मग जर टेबल जर झालं तर अगदीच JPC हे बिल जाण्याची जास्त शक्यता दर्शवली जात आहे. आता वन नेशन वन इलेक्शन बिल आल्यानंतर काय काय चेंजेस होणार आहेत तर अगदीच पहा, विधानसभा आणि लोकसभा ह्या निवडणुका ज्या आहेत ना त्या दोन्ही एकत्रितरित्या केल्या जातील. ओके, विधानसभेची आणि लोकसभेची एकत्रितरित्या निवडणूक होईल. त्याच्यानंतर 100 दिवसांच्या आत जे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणजे त्रिस्तरीय रचनेबद्दलच्या ज्या लोकल बॉडीज आहेत आपल्या, त्यांच्या निवडणुका लगेच 100 दिवसांच्या आत घेतल्या जाणार आहेत. मग या एक देश एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शनला कायदेशीर मान्यता देण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. व कुठे कुठे आपल्या भारतीय संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कुठे कुठे केल्या जातील यासाठी एक व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे. प्लीज तो सर्वांनी तो व्हिडिओ पहा. व अगदीच आता तुम्ही इथं जरी थांबलात तरी चालेल, कारण तो व्हिडिओ तुम्ही सेपरेटली पाहून घ्या एकदा. मी कमेंट सेक्शन आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्स असेल त्यामध्ये ही लिंक प्रोव्हाइड करेल आपल्या पूर्वीच्या लेक्चरची, तर प्लीज ते पाहून घ्या. कारण आजच्या इंडियन एक्सप्रेस असू द्या किंवा लोकसत्ता असू द्या यामध्ये अन्य एडिटोरियल वगैरे काहीही कामाचं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथं थांबलं तरी चालेल. नेक्स्ट न्यूजला मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. रस्ते अपघातांमध्ये 1.78 लाख मृत्यू झालेले आपल्याला दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती व त्यांनी अगदीच पहा बोलत असताना मान खाली घालावी लागते अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. का तर अगदीच पहा, रस्ते अपघातामध्ये खूप मृत्यू आपल्या देशभरामध्ये होत आहेत. ओके, व ज्यावेळेस आपण जागतिक प्लॅटफॉर्मवरती जाऊन अशा पद्धतीने आकडेवारी वगैरे प्रदर्शित करतो ना त्यावेळेस अगदी आपल्याला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. का रस्ते तर अगदी चांगल्या पद्धतीने आपले झालेले आहेत, पण आपण रोड ॲक्सिडेंट कंट्रोल करू शकत नाही किंवा रोड ॲक्सिडेंटमधील जे डेथ रेट आहे ना ते पण कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी मान खाली घालावी लागते असं वक्तव्य त्यांनी केलं. यावरूनच आपल्याला UPSC मध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा MPSC मध्ये पण असा प्रश्न येऊ शकतो पहा की वाढते रस्ते अपघात. बरोबर आहे. मग वाढते रस्ते अपघात म्हटल्यानंतर पहा, महाराष्ट्र त्यामध्ये 3ऱ्या नंबरवरती आहे व UP पहिल्या नंबरवरती आहे. बरोबर, ही आकडेवारी मागच्या लेक्चर्सपासून मी सांगत आहे. व महाराष्ट्रामधील जर तुम्ही पाहिलात मागच्या 3.5 वर्षाची जर आकडेवारी पाहिलात ना तर त्यामध्ये बहुतांशरित्या महिलांचा तिथे अगदीच 87% महिलांचा तिथं मृत्यू झालेला आहे. आता महिलांचा मृत्यू का झालेला असेल तर अगदीच पहा, आता त्यातील जर आकडेवारी तुम्ही पाहिली म्हणजे टोटल जर आकडेवारी पाहिली तर महिला कुठे ड्रायव्हिंग सीटवर असतात का तर बिलकुल नाही आहे. तर आता कारचा जर अपघात झालेला असेल तर मिडल सीटवरती असतात व मिडल सीटवरती अद्याप आपल्याकडे काय नाही आहेत, सीट बेल्ट आहेत. म्हणजे 2022 मध्ये सीट बेल्टची नियमावली वगैरे आली की मिडल सीटला पण तुम्ही आता सीट बेल्ट लावायचा आहे, पण आपल्याकडे अद्याप काय एअरबॅग्स वगैरे मिडल सीटला वगैरे दिलेले नाही आहेत. त्यामुळे तिथं महिलांची आकडेवारी तिथं वाढलेली आहे रस्ते अपघातामध्ये मृत पावण्याची. बरोबर, त्याच्यानंतर पहा, टू व्हीलरचं जर तुम्ही अपघात झालेलं जर पाहिलात तर फ्रंट सीटवरती कोण पुरुष गाडी चालवत जर असेल तर स्त्री मागे बसलेली असते. बरोबर, त्यामुळे पण पहा अगदी पुरुष कदाचित तिथं वाचेल परंतु महिला तिथं जास्त मृत्यू झालेलं प्रमाण आपल्याला आढळलेलं आहे. मग ही भयावह आकडेवारी आहे. मग याला जर तुम्हाला रोखायचं असेल म्हणजे पहिल्यांदा आपण प्रश्न जर विचारण्यात आलेला असेल ना तर पहिल्यांदा आपण आकडेवारी देऊन स्पष्ट केलं की बाबा आपल्या देशामध्ये एक गंभीर समस्या आहे रस्ते अपघातांची. ओके, व त्यामध्ये आकडेवारी जी ही आहे मृतांची जी आकडेवारी ना ती थक्क करणारी आहे. जसं समृद्धी महामार्गाची पण आपण काल आकडेवारी दिलेली आहे. बरोबर, 2 वर्षामध्ये जे अपघात झालेले आहेत त्यांची आकडेवारी पूर्णतः आपण काल स्पष्ट केली होती. मगदीच ही आकडेवारी स्पष्ट केल्यानंतर आता आपल्याला काय द्यावं लागेल पहा, जाता सोल्युशन द्यावे लागतील. सोल्युशन आणि कन्क्लुजन तशा पद्धतीने जर करायचं म्हटलं तर आपल्याला एकच सांगणं तिथं गरजेचं आहे पहा की रस्ते अपघात जर रोखायचे असतील तर जनतेने नियम पाळणं खूप गरजेचं आहे. एवढंच एक त्याबद्दल सिंपल सोल्युशन आहे पहा. ओके, जनजागृती आपण तशा पद्धतीने करू शकतो. प्रशासनामध्ये जर तुम्ही गेलात ना रस्ते अपघात जर रोखायचं म्हटलं तर तुम्ही म्हणू शकता इंटरव्ह्यूवरला की आपण जनजागृती वगैरे करूयात, पण त्यातील पण सर्वात महत्त्वाचं आणि सिंपल सोल्युशन म्हणजे इतकंच आहे की जनतेने नियम पाळणं गरजेचं आहे. रस्त्यावर चालत असताना आपण नियमांचं पालन करणं एवढंच एक त्यामध्ये काय आहे पहा. तर सिंपल सोल्युशन आपण रस्ते अपघातांना टॅकल करण्यासंबंधी देऊ शकतो. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. व नितीन गडकरी यांनी पण तेच म्हटलं आहे पहा की देशातील रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. मी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभागी होतो. रस्त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर खरे तर मला मान खाली घालावी लागते. लोकांनी नियमांचा आदर केला नाही तर रस्ते अपघात आपण रोखणार कसे किंवा आपला रस्ते अपघात रोखता येणार नाहीत अशी खंत नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केली लोकसभेमध्ये. ओके, तर आय होप तुम्हाला ही बाब अगदीच समजलेली असेल व तुम्ही पण याच्या पुढे नक्कीच रस्ते नियमांचं पालन नक्की कराल ही अपेक्षा. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. डोनाल्ड ट्रम्प यंदाचे टाइम्स पर्सन ऑफ द इयर प्रश्नचिन्ह आहे पहा. काल अगदीच आपला तशा पद्धतीने न्यूज समजत होती की डोनाल्ड ट्रम्प यांना टाइम्स पर्सन ऑफ द इयरचा म्हणजे
त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. पण झालेलं काय पहा, घोषणेपूर्वीच त्यांची निवड वगैरे तशा पद्धतीने झाल्याचं आपल्याला समजतं. म्हणजे ती कदाचित मे बी अफवा पण ठरू शकते, कारण टाइम्सने अद्याप त्यावरती टाइम्सने अद्याप त्यावरती ऑफिशियल डिक्लेरेशन वगैरे दिलेलं नाही आहे पहा. त्यामुळे अगदीच प्रश्नचिन्ह आपल्याला इथं निर्माण झालेले दिसत आहेत. म्हणजे खरंच आहेत का डोनाल्ड ट्रम्प माहिती नाही आहे. पण 2024च्या अगोदर त्यांना पहा 2016मध्ये पण ज्यावेळेस ते निवडून आले होते त्यावेळेस त्यांना टाइम्स पर्सन ऑफ द इयर या नावाने त्यांना घोषित करण्यात आलं होतं. ओके, तर ती एक बाब तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे अद्याप ते ऑफिशियल नाही आहे, ऑफिशियल झाल्यानंतर आपल्याला नक्की समजेलच. त्याच्यानंतर आजचं संविधान भान पहा. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 370 पाहिलेलं होतं. ओके, पण 370ला भारत सरकारने रद्द केलेलं आहे ऑगस्ट 2019मध्ये. मग त्याच्यानंतर आता आर्टिकल आहे 371. आता हे जे आर्टिकल्स आपण पाहत आहोत ना, हे पार्ट भारतीय संविधानाचं भाग 21 यामध्ये हे संपूर्ण आहेत. आणि भाग 20 काय आहे, गेल्या वर्षी UPSCने प्रश्न विचारला होता, 2024मध्ये UPSCने प्रश्न विचारला होता. पार्ट 20 आर्टिकल 368 बद्दल आहे. ओके, प्लीज लक्षात ठेवायचं आहे. मग पार्ट 21मध्ये हे संपूर्ण आर्टिकल्स आहेत पहा. तर आर्टिकल 371 हे कोणत्या दोन राज्यांसाठी बेसिकली देण्यात आलेलं होतं, तर मुळात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांसाठी हे होतं. पण त्यामध्ये आता 12 राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्र आणि गुजरातसाठी जर थोडंसं आपण जर संबंध घेतला तर पहा, महाराष्ट्राचा एकच मिनिट, हे अशा पद्धतीने आपला प्यारा महाराष्ट्र आहे. मग इकडला जर तुम्ही भाग पाहिलात, ओके, तर अगदीच हा प्रॉस्परस आहे. पण मध्यंतरीचा दुष्काळग्रस्त, आणि जर तुम्ही विदर्भाकडे जर गेलात तर अगदीच थोडंसं म्हणजे अगदीच चॅलेंजिंग सिच्युएशन असल्यासारखं आहे. जशा पद्धतीने मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे ना, अगदी तशाच पद्धतीने पहा विदर्भामध्ये पण दुष्काळ आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण तिकडे पण जास्त आहे. ओके, फक्त महाराष्ट्रातील एक पट्टा जर तुम्ही पाहिला तर तो अगदी कोकण किनारपट्टी वगैरे जर पाहिली तर ते अगदी चांगल्या पद्धतीने प्रॉस्परस भाग आहे. पण मराठवाडा आणि विदर्भ जर पाहिला तर तुम्ही अगदीच तिकडे कोणी लक्षच दिलं नाही आहे किंवा त्यांचा विकासच झाला नाही. मग हे तर मुद्दा आहे, बरोबर. मग त्यावेळेस विदर्भाची पण विदर्भ पण वेगळा असावा अशी मागणी उठत होती. मग या नात्याने काय करण्यात आलं पहा, महाराष्ट्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. मग त्याच्यानंतर गुजरातचं काय सीन आहे, तर गुजरातमध्ये पहा कच्छ वाळवंटच आहे. आणि जर खाली सौराष्ट्र वगैरे जर आलात तुम्ही, भावनगर त्यानंतर सुरत वगैरे जर साईड आला तर तिकडं प्रॉस्परस गुजरात आहे, बरोबर. खालती प्रॉस्परस आहे म्हणजे साऊथ गुजरात ते प्रॉस्परस आहे. पण नॉर्थ गुजरात जर तुम्ही पाहिलात कच्छ आणि वाळवंटच वाळवंट आहे तिथे. याच कारणांनी पहा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये पहा अगदीच त्यांचंच डिवाईड आहे, भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्येच डिवायडेशन आहे. मग याला टॅकल करण्यासाठी राज्यपालांना पॉवर दिलेली होती. मग त्यासाठीच आपल्याकडे भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 371 टाकण्यात आलेला आहे व महाराष्ट्र आणि गुजरात संबंधी विशेष तरतूद करण्यात आली होती. मग जसं जसं टाईम वाढत गेला तसं आपण त्यामध्ये पहा भर घातलेली आहे. 10 राज्य आणखीन वाढीव करण्यात आलेली आहेत. ओके, पण मुळात ही महाराष्ट्र आणि गुजरात संबंधी हा आर्टिकल देण्यात आलेला होता. जसं 370 जम्मू काश्मीरचं होतं तसं महाराष्ट्र आणि गुजरातसाठी कोणता आर्टिकल आहे 371. मग याच्याच अनुसार पहा महाराष्ट्रामधील जे एक अधिवेशन असतं ना ते कुठं भरलं जातं, नागपूरला अधिवेशन भरलं जातं. ओके, म्हणजे विदर्भाचा पण आपण विचार करावा किंवा विदर्भाचा पण आपण विकास करावा या दृष्टिकोनातून हे आर्टिकल टाकण्यात आलेलं होतं. व अगदीच आपण तिथे आपलं जे विधानसभेचं अधिवेशन आहे ते आपण कुठे नागपूरला भरवत असतो. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. ड्युरेबल ऑप्टिमिस्ट मी स्किप करत आहे, याच्यात जास्त डीपली नका जाऊ, स्किप करा. त्यानंतर हा पण आर्टिकल स्किप करा. मी याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये भरभरून सांगितलेलं आहे GDP इन्फ्लेशन वगैरे. ते आता अगदीच बोर झाला असाल कदाचित तुम्ही, पण ते नकात. आता रब्बी हंगामात DAP खताची टंचाई वगैरे त्यांनी दिलं आहे, स्किप करा. आपला परीक्षेला असे प्रश्न विचारले जात नाहीत. त्याच्यानंतर रूल ऑफ लॉचं एक बेस्ट उदाहरण तुम्ही काल पाहू शकता. परभणी हिंसाचार प्रकरणात 50 जणांना अटक करण्यात आलेली आहे. ओके, मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं तुमच्याजवळ तुमच्या पुढे कितीही जर मॉब आलेला असेल, आता 500 जरी व्यक्ती आली तर व तुम्ही रूल ऑफ लॉमध्ये जर असाल किंवा तुम्ही जर कायद्याचं पालन करत असाल ना तर तुम्हाला तिथं मुभा देण्यात येते. ओके, त्यामुळेच म्हटलं पहा सरकार येत जात राहतील परंतु सिस्टीम तीच असणार आहे. मग सिस्टीममध्ये असल्यानंतर तुम्हाला जर तशाच पद्धतीने जर सिस्टीमला चांगल्या पद्धतीने जर ठेवायचं असेल तर तुम्हाला रूल ऑफ लॉ किंवा कॉन्स्टिट्यूशनचं पालन करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे अगदीच आज आता तुम्ही एखाद्या मंत्र्याचं वगैरे ऐकून जर काम करत असाल तर ती अगदी चुकीचं आहे, कारण आज तो मंत्री आहे उद्या कदाचित मंत्री असणार नाही. मग तो तशा पद्धतीने जर त्याची पोस्ट व्हॅकंट झाली तर तुम्हाला जास्त परेशानीला वगैरे सामना करावा लागतो. मग यासाठी पहा तुम्ही प्रशासनात जाणार आहात या नात्याने सांगतो की रूल ऑफ लॉ मस्ट आहे, रूल ऑफ लॉचंच तुम्हाला पालन करायचं आहे. ओके, आता इथं 50 जणांना अटक त्यांनी त्यामुळेच केली, रूल ऑफ लॉमध्ये ते अगदीच येत होतं. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. लोकसत्ता
याच्यानंतर एकही बातमी कामाची नाही. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. त्याच्यानंतर पहा आजचं इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमध्ये पण लीड बाय लॉ नॉट बाय आयडिओलॉजी. आता अगदीच याबद्दल काल आपण विस्तृतरित्या चर्चा केलेली आहे. इम्पिचमेंट कशामुळे आलेला आहे. ओके, तर जे जस्टिस आहेत अलाहाबाद हायकोर्टाचे त्यांच्यावरती इम्पिचमेंट येणार आहे व इम्पिचमेंट कसं म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये कशा पद्धतीने ते पास वगैरे होतं हे संपूर्ण काल आपण डिस्कस केलं आहे. त्यामुळे प्लीज हा आर्टिकल आता तुम्ही वाचत वगैरे बसू नका. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश इम्प्रूव्ह करायचे आहे त्यांनी नक्की वाचत घ्या. पण अगदीच जे विद्यार्थी UPSCचे आता प्रिलिम वगैरे देणार आहेत त्यांच्यासाठी हे प्लीज नाही आहे, स्किप करू शकता तुम्ही. कालचं वाटल्यास ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही आहे किंवा त्यांना माहिती नाही आहे की काय इश्यू झालेला आहे तर प्लीज कालचा तुम्ही व्हिडिओ पहा. त्यानंतर पुढे इकडे पहा रिबिल्ड आवर युनिव्हर्सिटीज आणि आयडियाज नीड टू ट्रॅव्हल. हे पण न्यू एज्युकेशन पॉलिसीला वगैरे प्लीज याला पण स्किप करा. जास्त काही डीपली वगैरे नाही आहे, म्हणजे अगदी समोरूनच समजतं समराईज केल्यानंतर. त्यामुळे अगदीच UPSCची PYQ वगैरे एकदा पाहून घ्या म्हणजे समजून येईल. त्यामुळे मी याला सर्वांना स्किप करतोय. हां, ज्या विद्यार्थ्यांना मी म्हटलं ना ज्यांना इंग्लिश इम्प्रूव्ह करायची त्यांनी वाचू शकता, बाकी आपल्यासाठी हे गरजेचे नाहीत. त्यामुळे मी आता इथं थांबतोय. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.